कोणत्याही स्वतंत्र देशाच्या आणि तिथल्या नागरिकांच्या आयुष्यात 2 दिवस सगळ्यात महत्वाचे असतात. पहिला दिवस तो ज्या दिवशी तो देश परकीय गुलामीची साखळदंड तोडून स्वतंत्र होतो, आणि दुसरा दिवस तो ज्या दिवशी त्या देशाचे स्वतःचे नियम, स्वतःचा कायदा म्हणजेच त्यांचं संविधान तिथे लागू होतं. आपल्या भारतीयांसाठी हे दोन स्वर्ण दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 आणि 26 जानेवारी 1950. 15 ऑगस्ट रोजी आपल्याला 150 वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळालं, तर 26 जानेवारी रोजी आपण आपल्या देशाची सूत्र आपल्या संविधानाच्या हातात सोपवून खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झालो. परंतु आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपल्यापैकी किती जणांना हे माहिती आहे की 15 ऑगस्टला ध्वजारोहण केलं जातं, तर 26 जानेवारीला ध्वजवंदन केलं जातं? तुम्हाला वाटेल हे तर दोन फक्त शब्द आहेत, यात फरक काय पडतो? परंतु या शब्दांच्या मागे आपल्या देशाचा इतिहास, आपली लोकशाही आणि संविधानाचा गाभा आहे. आज आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन दिवसांमधील मूलभूत फरक काय आहेत, प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांच्या भूमिकेत काय फरक असतो, हर घर तिरंगा सारख्या मोहिमांमागे काय दडलंय, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर आणि संविधानाच्या 77 वर्षानंतर आपण खरोखरच ते ध्येय गाठू शकलो का, ज्यासाठी भगतसिंग यांच्यासारख्या स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिलं होतं? या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आधी आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यातील तांत्रिक आणि वैधानिक फरक समजून घेऊया. आपल्या देशात या दोनही महत्वाच्या दिवशी झेंडा फडकवण्याच्या पद्धतींमध्ये आणि त्यामागील नियमांमध्ये तीन मोठे मूलभूत फरक आहेत. 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा भारताला इंग्रजांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा ब्रिटिशांचा झेंडा म्हणजेच त्यांचा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला आणि भारताचा राष्ट्रध्वज खांबाच्या खालून दोरीच्या साहाय्याने ओढून वर नेण्यात आला आणि नंतर फडकवला गेला. खालून वर नेऊन झेंडा फडकवण्याच्या या प्रक्रियेला ध्वजारोहण किंवा फ्लॅग होस्टिंग म्हणतात. हे परकीय सत्तेचा अंत आणि एका नवीन स्वतंत्र राष्ट्राचा उदय दर्शवतं. 26 जानेवारी 1950 रोजी भारत आधीच स्वतंत्र देश होता, त्यामुळे या दिवशी राष्ट्रध्वज खांबाच्या अगदी टोकावर आधीपासूनच बांधलेला असतो. तो खालून वर नेला जात नाही, तर फक्त दोरी सोडून उघडला जातो आणि फडकवला जातो. याला ध्वजवंदन किंवा ध्वज फडकवणं, फ्लॅग अनफर्लिंग असं म्हणतात. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री ध्वजारोहण करतात. का? कारण 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा देश स्वतंत्र झाला, तेव्हा भारताचे संविधान अस्तित्वात नव्हते आणि राष्ट्रपती हे पदही नव्हतं. प्रधानमंत्री हे देशाच्या सरकारचे प्रमुख असतात, त्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय प्रमुख म्हणून प्रधानमंत्री ध्वजारोहण करतात. 26 जानेवारीला कर्तव्य पथावर राष्ट्रपती ध्वजवंदन करतात, कारण 26 जानेवारी रोजी देशाचे संविधान लागू झाले आणि संविधान लागू होताच भारताचे पहिले नागरिक आणि घटनात्मक प्रमुख म्हणून राष्ट्रपती पदही अस्तित्वात आलं. राष्ट्रपती हे देशाच्या संविधानाचे आणि तीनही सैन्याचे सर्वोच्च रक्षक असतात, त्यामुळे प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजवंदन होते. 15 ऑगस्टचा कार्यक्रम लाल किल्ल्यावर होतो. लाल किल्ला हे ऐतिहासिक दृष्ट्या सत्तेचे प्रतीक मानले जाते. या दिवशी प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतात आणि आपल्या सरकारच्या कामगिरीचा व भविष्यातील धोरणांचा लेखाजोखा मांडतात. तर 26 जानेवारीचा मुख्य कार्यक्रम कर्तव्य पथावर होतो. या दिवशी कोणत्याही राजकीय भाषणाला स्थान नसतं. या दिवशी भारताची लष्करी ताकद, सांस्कृतिक विविधता आणि तांत्रिक प्रगतीचं दर्शन घडवणारी भव्य परेड काढली जाते. या कार्यक्रमाला परदेशी राष्ट्रांचे प्रमुख मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असतात. आता हे इतके मोठे फरक, महत्वाचे फरक आहेत, परंतु आपल्या शिक्षण व्यवस्थेने किंवा प्रसार माध्यमांनी हा फरक आपल्या नागरिकांपर्यंत कधी पोहोचूच दिला नाही. 15 ऑगस्ट असो वा 26 जानेवारी, आपल्या मनात काय चित्र उभं राहतं? गेल्या अनेक वर्षात तुम्ही टीव्ही चॅनल्स, वर्तमानपत्र किंवा अगदी सोशल मीडिया उघडून पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट दिसते. 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी, संपूर्ण चर्चेच्या केंद्रात फक्त आणि फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच असतात. मीडियामध्ये राष्ट्रपतींपेक्षा प्रधानमंत्र्यांच्याच चेहऱ्याला, त्यांच्या पेहरावाला, त्यांच्या साफ्याला आणि त्यांनी दिलेल्या भाषणालाच सर्वाधिक प्रसिद्धी दिली जाते. 26 जानेवारी हा दिवस मुख्यत्वे राष्ट्रपतींचा आणि संविधानाचा असतो, हे आपण जवळपास
विसरलेलोच आहोत. यात प्रधानमंत्र्यांचा दोष आहे की मीडियाचा की आपल्या राजकीय व्यवस्थेचा, हा एक प्रश्नच आहे. गेल्या काही दशकात आपल्या देशातील राजकीय संस्कृती ही व्यक्ती केंद्रित बनली आहे. घटनात्मक संस्था, घटनात्मक पद आणि खुद्द संविधानापेक्षा राजकीय नेत्यांची प्रतिमा मोठी केली जाते. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे कोणत्याही एका पक्षाचे किंवा एका नेत्याचे उत्सव नसतात. हे दिवस संपूर्ण 140 कोटी भारतीयांचे आणि आपल्या लोकशाहीचे असतात. परंतु आज मीडियाने या दिवसांचे रूपांतर एका मेगा पॉलिटिकल इव्हेंट मध्ये करून ठेवलंय. सकाळपासूनच टीव्हीवर प्रधानमंत्र्यांच्या कपड्यांची चर्चा, त्यांनी केलेल्या घोषणांचा प्रचार आणि विरोधकांवर केलेल्या टीकेचं विश्लेषण चालू असतं. यात संविधानाचं काय झालं, देशातील शेवटच्या घटकाचं काय झालं, यावर चर्चा करायला कोणाकडेही वेळ नाही. गेल्या 2-3 वर्षांपासून केंद्र सरकारने एक नवीन मोहीम सुरू केली आहे, जिचं नाव आहे हर घर तिरंगा. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर, दुकानावर, गाड्यांवर तिरंगा फडकवावा, हा या मोहिमेचा उद्देश. नक्कीच आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा अभिमान बाळगणं, तो घरावर फडकवणं ही प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. या मोहिमेमुळे लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार होतं, यात तीळ मात्र शंका नाही. परंतु ज्या राष्ट्रध्वजाला तिरंगा म्हटलं जातंय, तो खरोखरच तिरंगा आहे का, 3 रंगांचा आहे का, की त्यात केशरी, सफेद, हिरवा आणि निळा असे 4 रंग आहेत आणि जाणीवपूर्वक एका रंगाला त्यातून बाद केलं गेलं. यातून एक अत्यंत महत्वाचा आणि तितकाच कटू प्रश्न उपस्थित होतो. घरावर तिरंगा लावल्याने देशातील गरिबी, बेरोजगारी आणि असमानता संपते का? हर घर तिरंगा मोहिमेमुळे लोक झेंडा विकत घेतात, घरावर तो लावतात आणि सोशल मीडियावर सेल्फी विथ तिरंगा अपलोडही करतात आणि 15 ऑगस्टची संध्याकाळ संपताच तो झेंडा काढून कपाटात ठेवून देतात किंवा दुर्दैवाने तो रस्त्यावर कचऱ्यात पडलेला दिसतो. आपण सिम्बॉल्सची पूजा करायला शिकलोय, परंतु त्या चिन्हांच्या मागे असलेल्या मूल्यांचं, व्हॅल्यूजचं महत्व अजूनही आपल्याला समजलेलं नाही. आपला राष्ट्रध्वज हा केवळ रंगांचा कपडा नाही. केशरी रंग त्यागाचं आणि शौर्याचं प्रतीक आहे. पांढरा रंग शांतता आणि सत्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक आहे आणि मधलं निळं अशोक चक्र हे न्यायाचं आणि सततच्या प्रगतीचं प्रतीक आहे. जर देशात त्याग, सत्य, शांतता, न्याय आणि समृद्धीच उरली नसेल, तर फक्त घरावर तिरंगा फडकवून आपण स्वतःची आणि देशाची फसवणूक तर करत नाही ना, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारलाच पाहिजे. हर घर तिरंगा मोहिमेने लोकांचं लक्ष मूळ प्रश्नांवरून हटवून त्यांना एका सिम्बॉलिक देशभक्तीच्या जाळ्यात अडकवलंय. आज 80 वर्षानंतरही त्या शेवटच्या माणसापर्यंत स्वातंत्र्य पोहोचलंय का, यावर विचार करण्याऐवजी आपण आपल्या घरावरचा झेंडा किती मोठा आहे हेच दाखवण्यात व्यस्त आहोत. आज 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवसांकडे आपण कसे बघतो, तर सामान्य नागरिकांसाठी हे दिवस आता फक्त लॉंग वीकेंड, पिकनिकचा दिवस किंवा इंडिपेंडन्स डे सेल्स इतकेच मर्यादित राहिले आहेत. ऑनलाईन शॉपिंग कंपन्या या दिवशी वस्तू विकतात, मॉल्समध्ये गर्दी होते, लोक फिरायला जातात, टीव्हीवर बॉर्डर किंवा शेरशाह यांसारखे चित्रपट लावतात, 2-4 राष्ट्रभक्तीची गाणी ऐकतात आणि संध्याकाळी आपापल्या कामाला लागतात. पण खरं तर हे दिवस कशाचे असायला पाहिजे होते? हे दिवस असायला पाहिजे होते समीक्षेचे. स्वातंत्र्याला 80 वर्ष होत आली किंवा झाली आणि संविधान लागू होऊन 77 वर्ष पूर्ण झाली. या दीर्घ काळात आपण काय मिळवलं आणि काय गमावलं, याचा हिशोब मांडण्याचा हा दिवस असायला हवा होता. आपण ज्या उद्देशासाठी स्वातंत्र्य मिळवलं ते उद्देश साध्य झाले का? ज्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाच्या पायावर संविधानाची निर्मिती झाली, तो पाया आज भक्कम आहे की ढासळत चाललाय? देशातील शेतकरी, कामगार, महिला, आदिवासी, अल्पसंख्याक अर्थात बहुजन आजही सुरक्षित आहेत, स्वतंत्र आहेत का? या प्रश्नांची समीक्षा वरपासून खालपर्यंत सर्वांनीच करणं गरजेचं होतं. शासनाने आपल्या धोरणांची समीक्षा करायला हवी. न्याय व्यवस्थेने सर्वसामान्य माणसाला वेळेवर न्याय मिळतोय का, याची समीक्षा करायला हवी. माध्यमांनी आपण केवळ सत्तेचे गुलाम बनलोय की जनतेचा आवाज बनलोय, याची समीक्षा करायला हवी. आणि नागरिकांनी आपण केवळ मतदार उरलोय की जागरूक नागरिक बनलोय, याची समीक्षा करायला हवी. परंतु आज या दोनही दिवसांना आपण केवळ मनोरंजन आणि सुट्टीचा दिवस बनवून टाकले. आज आपण ही समीक्षा करूया. स्वातंत्र्याची 80 वर्ष आणि संविधानाची 77 वर्ष, आपण कुठे पोहोचलो आहोत?
नक्कीच देशाने प्रचंड प्रगती केली. आपण अंतराळात चंद्रयान पाठवलं. आपण जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो. महामार्ग बांधले, आयटी क्षेत्रात क्रांती केली. याबद्दल आपल्याला अभिमान असायलाच हवा. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूचं काय? आज भारताची परिस्थिती अशी आहे की देशातील 57 ते 60% संपत्ती केवळ 1% श्रीमंतांच्या हातात एकवटली आहे. एकीकडे देशात अब्जाधीशांची संख्या वाढते तर दुसरीकडे आजही 80 कोटी लोक मोफत अन्नधान्यांवरती जगण्यासाठी धडपडत आहेत. हे संविधानाला अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य आहे का? ज्या देशात 65% तरुण आहेत तिथे पदवीधर तरुण डिलिव्हरी बॉय किंवा अगदी हमालाचं काम करायला तयार आहे. बेरोजगारीचा दर गेल्या काही दशकात उच्चांकावर आहे. शिक्षण इतकं महाग झालंय की सामान्य माणूस आपल्या मुला मुलींना चांगल्या शाळेत पाठवू शकत नाही. संविधानाचं कलम 19 आपल्याला बोलण्याचं आणि विचार मांडण्याचं स्वातंत्र्य देतं. परंतु आज सरकारवर किंवा प्रशासनावर टीका केली की थेट देशद्रोहाचा किंवा UAPA सारखा काळा कायदा लावला जातो. पत्रकार, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकलं जातं. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाणारी माध्यमं आज सत्तेची चाटुकारगिरी करण्यात व्यस्त आहेत. स्वातंत्र्य सैनिकांनी अशा भारताचं स्वप्न पाहिलं होतं जिथे सर्व धर्मीय, सर्व जातीय लोक एकत्र राहतील. परंतु आज राजकीय फायद्यासाठी धर्मात, जातीत विष कालवलं जाते. द्वेषपूर्ण भाषणं म्हणजे रोजचीच गणित बनली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी घटनापीठात भाषण करताना एक इशारा दिला होता. ते म्हणाले होते की 26 जानेवारी 1950 रोजी आपण एका विरोधाभासाने भरलेल्या जगात प्रवेश करत आहोत. राजकारणात आपल्याकडे समानता असेल, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात असमानताच असेल. जर आपण हा विरोधाभास लवकरात लवकर नष्ट केला नाही तर ज्यांनी या असमानतेचा त्रास सहन केलाय ते लोक या लोकशाहीचा ढाचा उडवून लावतील. आज 77 वर्षानंतरही बाबासाहेबांचा हा इशारा आपल्या समोर जसाच्या तसा उभा आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यातील फरक फक्त ध्वजारोहण आणि ध्वजवंदन या शब्दांपुरता मर्यादित नाही. हा फरक आहे सत्ता आणि संविधान यातला. हा फरक आहे स्वातंत्र्य मिळवणं आणि ते स्वातंत्र्य टिकवून ठेवणे यातला. स्वातंत्र्य म्हणजे फक्त इंग्रजांना देशाबाहेर घालवणं नव्हतं, तर प्रत्येक भारतीयाला दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा आणि शोषणातून मुक्त करणं होतं. पुढच्या वेळी जेव्हा 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी येईल तेव्हा नक्कीच तुमच्या घरावर राष्ट्रध्वज लावा, नक्कीच आनंद साजरा करा. परंतु त्याच वेळी 5 मिनिटं शांत बसून विचार करा की या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून संविधानाचं पालन मी करतोय का? मी अन्यायाविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध आणि द्वेषाविरुद्ध आवाज उठवतोय का? माझ्या देशातील शेवटच्या माणसाला ते स्वातंत्र्य मिळालंय का जे मला मिळाले? ज्या दिवशी भारतातील प्रत्येक नागरिक हा विचार करायला सुरुवात करेल त्याच दिवशी खऱ्या अर्थाने आपल्या देशाचं स्वातंत्र्य आणि संविधान यशस्वी झालंय असं म्हणता येईल.